नमस्कार सर्वांना। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। नुकत्याच या फलटण तालुक्यामध्ये सभापती उपसभापतीच्या निवडी पार पडल्या आणि सभापती उपसभापतीच्या निवडी पार पडत असताना त्या ठिकाणी या तालुक्यातील नेते मंडळींनी शिवांजली विक्रमसिंह भोसले यांना त्या ठिकाणी सभापती केलं आणि अमोल सस्ते यांना उपसभापती केलं आणि खऱ्या अर्थानं कुणबी मराठा म्हणून त्या ठिकाणी त्यांचं जे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने साखरवाडी पंचायत समिती गणामधून त्या निवडून आल्या। त्यानंतर ही फलटणची जागा ओबीसी महिलेकरता राखीव आहे आणि मग ज्या संविधानाने अधिकार दिलेला आहे की बाबा कुणबी म्हणून जो दाखला दिलेला आहे तर त्या कुणबी मराठा म्हणून ओबीसीमध्ये गणला गेलेल्यामुळं खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आमच्या लेकीला त्या ठिकाणी सभापती पदाची संधी मिळाली। खरं तर ही लढाई गेले 10 वर्ष झालं मराठा बांधव या राज्यामध्ये ही लढाई लढतो आणि काही खऱ्या अर्थानं आम्हाला गरजा शैक्षणिक आणि नोकरीमध्ये खूप आहेत। ही लढाई चालू आहे, शेवटपर्यंत राहील। परंतु राजकीय क्षेत्रात सुद्धा काही ठिकाणी आम्हाला संधी मिळते आहे आणि मग खऱ्या अर्थानं ह्या मराठ्यांच्या लेकीला जर त्या ठिकाणी संधी मिळाल्यावर या तालुक्यामध्ये काहींच्या भावना दुखावल्याचं आवई उठवली जाते। आता मी या तालुक्यातल्या सुज्ञ जनतेला सर्व छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे साम्राज्य आहे, मराठा ही एक जात नाही, हे छत्रपतींनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन हे उभं केलेलं हे मराठा साम्राज्य आहे आणि फलटण ही ऐतिहासिक भूमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची सासूरवाडी आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे हे आजोळ आहे। या ठिकाणी सर्व धर्म समभाव अशा भावनेने कित्येक पिढ्यानापिढ्या या तालुक्यामध्ये शहरामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन या ठिकाणचं राजकारण चालू आहे आणि मग काहींना ते म्हणतात ना कोल्ह्याला द्राक्षे आंबट, अशा प्रकारे काहींनी आवई उठवली आणि ओबीसीवर अन्याय झाल्याची भावना त्या ठिकाणी त्यांनी मांडली। मी आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की खऱ्या अर्थानं 16 पैकी 9 जागा ओबीसी समाजाला या तालुक्यातल्या जनतेने निवडून दिलेल्या आहेत आणि त्या 9 जागा निवडून देत असताना मी आपल्याला उदाहरण देतो। पाडेगाव पंचायत समिती गणामध्ये मराठ्यांची संख्या 3-3.5 हजार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला मतदान मराठ्यांनी केलं। सस्तेवाडी गणामध्ये मराठ्यांची मतदार संख्या 8,000 आहे, त्या 8,000 मराठ्यांनी मतं कुणाला दिली? तुम्हालाच दिली। आपण खाली गेलो विडणीमध्ये 4-4.5 हजार, सांगवी गणामध्ये 4-4.5 हजार मराठा मतदारांची संख्या आहे, त्या माझ्या मराठा बांधवांनी मतं कुणाला दिली? तुम्हाला दिली। विडणीमध्ये जाऊया, विडणी हे ओपन सीट होतं, त्या ठिकाणी 4,000 मराठ्यांची मतं आहेत, तरीही तुम्ही दोन्ही नेते मंडळींनी त्या ठिकाणी ओबीसी समाजाचे उमेदवार दिले, मराठा समाजाचे उमेदवार थांबले आणि मतं मराठ्यांनी कोणाला दिली? तुम्हाला दिली। आपण बरडला जाऊया, आपण दुधेबावीला जाऊया, बरड पंचायत समितीच्या गणामध्ये 4,500 मतं मराठ्यांची आहेत, ती मतं कोणाला दिली? ओबीसी बांधवांना दिली। दुधेबावीमध्ये असणारी मतं कोणाला दिली? ओबीसी बांधवांना दिली। बरड पंचायत समिती गण हा ओपन आहे, बिडणी पंचायत समिती गण ओपन आहे, कोळकी पंचायत समिती गण ओपन आहे, वाठार निंबाळकर पंचायत समिती गण ओपन आहे, पाडेगाव पंचायत समिती गण ओपन आहे। म्हणजे ओपनच्या 10 असणाऱ्या गणांच्या पैकी 6 ठिकाणी तुम्हाला संधी मिळाली आणि 6च्या 6 ठिकाणी मराठा बांधवांनी तुम्हाला मतं दिलेली आहेत। कशाच्या आधारावर तुम्ही म्हणता की मराठा द्वेष का पसरवता? या तालुक्यामध्ये श्रीराम कारखान्याचं चेअरमन पद ओबीसी समाजाला दिलं। या फलटण शहरामध्ये ज्या वेळेला ओपन महिलेचं आरक्षण नगराध्यक्ष पदाचं निघालं, आमच्या 6 ते 7 मायमावल्या मराठा समाजाच्या नगरसेविका होत्या, त्यांना थांबवलं। इतर समाजाच्या आमच्या मायमावल्यांना त्या ठिकाणी संधी दिली। सर्व धर्म समभाव नुसता तोंडाने बोलून होत नाही, मराठा समाजाच्या जागा असताना सुद्धा इतरांना संधी दिली। एकाही मराठ्याने चकार शब्द काढला नाही का? मराठा हा सगळ्यांचा मोठा भाव आहे, सगळ्यांना बरोबर घेऊन आम्हाला जायचं आहे, आम्हाला सगळ्यांना सन्मानाची वागणूक द्यायची आहे आणि आमच्या नेते मंडळींनी सगळ्यांना दिलं। आणि मग आत्ताच का तुम्हाला अशी आवई उठवताय?
आणि ज्या माणसाला महाराष्ट्रामध्ये कुठंही कोण विचारत नाही, ज्याला विधानसभेला उभं केल्यावर 5,000 मतं पडतात, लोकसभेला उभं केल्यावर 6,000 मतं पडतात, अशा माणसाच्या नादाला लागून तुम्ही या तालुक्यामध्ये जातीय विष निर्माण करता, जातीय तेढ निर्माण करता. माझं सगळ्या ओबीसी बांधवांना आव्हान आहे, तो जातीवादी माणूस परवाच्या दिवशी फलटणमध्ये येऊन या ठिकाणी आक्षेपार्ह भूमिका, आक्षेपार्ह बोलतोय, समाजाच्या आमच्या नेत्यांच्या विषयी बोलतोय. मराठा हे खपवून घेणार नाही. जे जे मराठा समाजाच्या नेते मंडळींच्या बरोबर काम करताय, तुम्ही दुपट्टी भूमिका का बजावताय? एक वेळ मराठा समाजाच्या बाजूला काम करण्याच्या करता नेते मंडळींच्याकडे येता, दुसऱ्या बाजूला जो विष पेरतोय, जो जातीय तेढ निर्माण करतोय त्याच्याबरोबर त्या ठिकाणी जाता. दुपट्टीपणाचं धोरण स्वीकारलेल्या काही लोकांना या ठिकाणी आम्ही स्पष्ट शब्दात सांगतोय, तुम्ही जर अशा प्रकारे या तालुक्यामध्ये जातीय विष पेरणार असाल, जातीय तेढ निर्माण करणार असाल, तर तुमच्या अंगावर ग्रामपंचायतचा गुलाल सुद्धा मराठा पडून देणार नाही, लक्षात ठेवायचं आहे. खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये गुन्ह्या गोविंदानं वागत असताना बाहेरच्या अपप्रवृत्तीला तुम्ही आणता का? आज आमच्या मराठ्यांच्या लेकीला कुणबी मराठा म्हणून संधी दिली आहे. अरे काही दिवसानंतर, काही महिन्यानंतर आपल्याला पण संधी आहे. आमचंही नेतृत्व काय असं नाही ना. आम्ही आमच्या नेतृत्वाला आव्हान करतो की आपल्याला यापूर्वीच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही सगळ्यांना संधी दिली, उद्याच्या काळात ती आम्ही आव्हान करतो मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने, तुम्ही संधी द्या. आम्ही कुठल्याही पदाला हापापलेला मराठा नाही आणि कधीही आमच्या वाट्याचं कुणाला का दिलं म्हणून आम्ही ओरडलो का? आता परवाच्या दिवशी त्याचं नावच घ्यायचं नाही मला, जो कोण विघ्न संतोषी समाजात तेढ निर्माण करणारा नेता या ठिकाणी काय बोलला की 350 जातींच्यावर अन्याय केला, 350 ओबीसी समाजाच्या जातींच्यावर अन्याय केला. अरे 350 जातीच्या अन्याय केला, मग तुम्ही ओबीसी नुसतं घोषणा देता मागणं एकच पर्व ओबीसी सर्व. मग ज्या वेळेला संधी येते देण्याची, माझ्या नाभिक बांधवाला का संधी देत नाही? माझ्या कुंभार समाजाच्या बांधवाला का संधी देत नाही? माझ्या रामोशी समाजाच्या बांधवाला का संधी देत नाही? तेली, तांबोळे, इतर जो मायक्रो ओबीसी म्हणता त्यांना तुम्ही का संधी देत नाही? तुमच्या कोट्यातून बोलायचं सोपं असतं. सगळ्यांना संधी फक्त मराठाच देतो, कारण मराठा ही जात नाही, मराठा हे छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य आहे. आणि मराठा कोण? जो छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, जो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानतो, तो मराठा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी आपल्याशी या ठिकाणी आम्ही मोजके जण बरोबर बोलतोय. आमच्या आज संध्याकाळी मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व बांधवांची बैठक आहे. त्या बैठकीत निर्णय ठरेल. आमची आज भूमिका अशी आहे की या तालुक्यामध्ये कुठलंही जातीय वेश पेरणाऱ्याला स्थान द्यायचं नाही. या तालुक्यामध्ये जातीय तेढ निर्माण होता कामा नये. आणि म्हणून त्या माणसाच्या आजूबाजूला जे कोण राजकीय पक्षाची जी कोण मंडळी उभी होती, आपण जाणते आहात, आपण नेमते होऊ नका आणि उद्याच्या काळामध्ये ह्या तालुक्याला जातीय विष पेरू नका आणि बदनाम करू नका, एवढं आव्हान करतो. आणि निश्चितपणानं जर आपण आपल्या मार्गाने जाणार असाल तर तुमच्यावर ग्रामपंचायतचा सुद्धा गुलाल मराठा या तालुक्यातला पडू देणार नाही. आणि मराठा हा एकटा नसतो, मराठा हा 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन असतो. एवढंच आपण या ठिकाणी लक्षात ठेवावं. आणि उद्याच्या काळामध्ये जे तुमच्या कारवाया चाललेल्या आहेत थांबवा. आपल्या नेत्यांच्याकडे मागणी करा की बाबा आम्हालाही संधी द्या, तीही तुम्हाला मिळेल, परंतु चुकीचा संदेश या तालुक्यामध्ये देऊ नये, एवढी कळकळीचे आपल्याला या ठिकाणी आव्हान करतो. धन्यवाद. या तालुक्यातल्या सुज्ञ जनतेला सुद्धा आव्हान करतो की दूध का दूध, पाणी का पाणी, आपण सगळं ओळखणं गरजेचं आहे. म्हणूनच या ठिकाणी आपली भूमिका मांडली. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. एक मराठा, लाख मराठा, हिंदू धर्म की जय. जय श्रीराम, जय श्रीराम. एक मराठा, लाख मराठा, जय भवानी, जय शिवाजी.